नमस्कार. निवडणुका म्हणजे फक्त आकडे नाहीत, त्या लोकांच्या भावनांचं, त्यांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब असतात. त्यांच्या गरजा, त्यांच्या समस्या, सगळं काही त्यात दिसतं. आणि हेच समजून घेण्यासाठी आज आपण कल्याणपूर्व मतदारसंघाचं राजकीय समीकरण उलगडणार आहोत. बघूया विजयाचा आराखडा नेमका कसा तयार होतो. तर हा मतदारसंघ आहे तरी कुठे? महाराष्ट्राच्या नकाशावर बघा. ठाणे जिल्ह्यात थोडा शहरी भाग, थोडा निमशहरी असं मिश्रण आहे इथे. आणि त्यामुळेच ना इथल्या राजकीय घडामोडी नेहमीच महत्त्वाच्या ठरल्या आहेत. याच मतदारसंघावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. 26,408 मतं हा आहे 2024च्या विजयाचा फरक. खूप मोठा फरक आहे हा. पण प्रश्न हा आहे की हा विजय सत्ताधारी पक्षाच्या ताकदीमुळे मिळाला की विरोधकांच्या कमजोरीमुळे? चला या आकड्याच्या खोलात जाऊया आणि सत्य शोधूया. तर मग पुढच्या काही मिनिटात आपण काय काय बघणार आहोत. आधी कल्याणपूर्वचं समीकरण समजून घेऊ, मग मतदारांचं म्हणणं काय आहे ते ऐकू, त्यानंतर निकालाचं विश्लेषण करू आणि मग पाहू की विरोधकांसमोर काय संधी आहेत आणि जिंकण्यासाठी एक 90 दिवसांचा प्लॅन कसा बनवता येईल. चला सुरू करूया. निवडणुकीच्या केंद्रस्थानी कोण असतं? मतदार, बरोबर. म्हणूनच निकालाचे आकडे बाजूला ठेवून आपण आता थेट लोकांमध्ये जाऊया. त्यांच्या रोजच्या जगण्यात काय चाललंय, त्यांच्या खऱ्या समस्या काय आहेत ते समजून घेऊया. हे बघा, या आहेत इथल्या मुख्य समस्या. पाणी वेळेवर येत नाही, रस्त्यावर गाड्यांची गर्दी, गटारं तुंबलेली, जागोजागी कचरा. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये? हे आजचं नाहीये, वर्षानुवर्ष हेच सुरू आहे. असं वाटतं की लोकांनी आता हे सगळं स्वीकारून टाकलंय, जणू काही हेच त्यांचं नशीब आहे. एका स्थानिक माणसाचे शब्द ऐका, पाणी नाही तर काम नाही. किती साधं पण किती भेदक वाक्य आहे, नाही का? या एका वाक्यात सगळं काही आलं. त्यांची हतबलता, त्यांचा राग. विचार करा, रोजच्या पाण्यासाठी जर झगडावं लागत असेल तर बाकी गोष्टींचा विचार तरी कसा करणार? आणि या सगळ्या परिस्थितीत 2019 मध्ये मतदान किती झालं? फक्त 43.7%. अर्ध्याहून कमी लोकांनी मतदान केलं. म्हणजे बघा, एका बाजूला समस्यांचा डोंगर आहे आणि दुसऱ्या बाजूला मतदानाकडे पाठ फिरवलेली दिसतेय. काय म्हणायचं याला? व्यवस्थेवरचा विश्वासच उडाला का लोकांचा? आता खरा प्रश्न येतो. जर लोकांना इतक्या समस्या आहेत, इतकी नाराजी आहे, मग तोच पक्ष परत परत कसा जिंकतो? काहीतरी वेगळंच गणित आहे इथे. चला या जनादेशाचं पोस्टमॉर्टम करूया, बघूया नेमकं काय घडतंय. कोणतंही विश्लेषण करताना आपल्याला आपल्या घटनात्मक मूल्यांची आठवण ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे आणि माहितीपूर्ण सार्वजनिक चर्चा हे लोकशाहीचं मूळ आहे. ही आकडेवारी बघताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक आकडेमागे एक माणूस आणि त्याच्या आशा आहेत. ही आकडेवारी बघा, यात एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसतेय. 2009 पासून भाजपची मतं बऱ्यापैकी स्थिर आहेत, साधारणपणे 40% आसपास. पण विरोधी पक्षांच्या मतांकडे बघा, केवढा मोठा चढउतार आहे. हीच आकडेवारी आपल्याला विजयाच्या समीकरणाची किल्ली देणार आहे. आता हे बघा, हे आणखी स्पष्ट होईल. 2019 मध्ये महाविकास आघाडीला एकत्र मिळून 40.5% मतं होती आणि 2024 मध्ये फक्त 20%, म्हणजे निम्म्याहून जास्त मतं फुटली. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की भाजपची मतं फार वाढली नाहीत, पण विरोधकांची मतं मात्र पूर्णपणे विखुरली गेली. याचा अर्थ काय? सरळ आणि सोपा. 2024चा निकाल हा सत्ताधाऱ्यांच्या लोकप्रियतेचा कौल नव्हता, तर तो विरोधकांच्या दुफळीचा परिणाम होता. मतांची फाटाफूट हाच होता खरा गेम चेंजर. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण समस्या काय आहे हे पाहिलं. पण प्रत्येक समस्येतच संधी असते, नाही का? मग आता पाहूया की या परिस्थितीतून विरोधकांसाठी म्हणजे चॅलेंजर्ससाठी कोणता मार्ग निघू शकतो. महाविकास आघाडीची स्वॉट अनालिसिस करूया, म्हणजे त्यांची ताकद, कमजोरी, संधी आणि आव्हानं. ताकद काय आहे? त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं जाळं आहे, जुनी संघटना आहे. पण कमजोरी? नेतृत्वाची कमी आणि आपापसातली भांडणं. संधी काय? लोकांमध्ये असलेली प्रचंड नाराजी. आणि आव्हान? सत्ताधारी पक्षाचं मजबूत स्थानिक नेटवर्क आणि घराण्याशाही. तर आता प्रश्न असा आहे की या सगळ्या विश्लेषणाचा उपयोग काय? या माहितीला एका ठोस ॲक्शन प्लॅनमध्ये कसं रूपांतरित करायचं? चला एक 90 दिवसांची ब्लूप्रिंट बघूया, एक संभाव्य आराखडा. याला म्हणूया विजयाची 90 दिवसांची शिडी. 3 टप्पे आहेत. पहिला महिना एकी करा आणि लोकांचं ऐका. एकच उमेदवार ठरवा आणि लोकांच्या समस्यांची नोंदणी सुरू करा. दुसरा महिना लोकांपर्यंत पोहोचा, गल्ली गल्लीत बैठका घ्या आणि बूथ स्तरावरची संघटना मजबूत करा. आणि शेवटचा महिना जोर लावा, मोठ्या नेत्यांना मैदानात उतरवा आणि मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याची पूर्ण तयारी करा. स्टेप बाय स्टेप प्लॅनिंग गरजेचं आहे.
या संपूर्ण रणनीतीला आपण चतुर्मुख सिद्धांत असं नाव देऊ शकतो. म्हणजे काय? तर 4 महत्वाचे स्तंभ. पहिला, निवडणुकीत एकी. दुसरा, संघटना पुन्हा उभी करणे. तिसरा, नॅरेटिव्ह म्हणजे लोकांमध्ये चर्चेचा विषय काय असेल यावर नियंत्रण. आणि चौथा, संसाधनांचा म्हणजे पैसा आणि मनुष्यबळाचा योग्य वापर. या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागेल. आता बघा, दोन्ही बाजूंचे मार्ग किती वेगळे आहेत. सत्ताधाऱ्यांकडे काय आहे? एक ओळखीचं नाव आहे, एक तयार नेटवर्क आहे. ते राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलू शकतात. पण चॅलेंजरला काय करावं लागेल? त्याला स्वतःची एक स्वच्छ प्रतिमा बनवावी लागेल, लोकांच्या जवळ जावं लागेल. आणि हो, हे सगळं करत असताना नागरिकांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं महत्त्वाचं आहे. भारताच्या DPDP कायद्यानुसार लोकांची माहिती त्यांच्या संमतीशिवाय वापरता येत नाही. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? विजयाचं अंतिम समीकरण काय आहे? गुरुकिल्ली नेमकी आहे तरी कुठे? 4 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सगळ्यात महत्त्वाचं, एकी. विरोधक जर एकत्र नसतील तर ते जिंकूच शकत नाहीत. दुसरं, लोकांच्या समस्या यावरच लक्ष केंद्रित करायला हवा. तिसरं, शिस्त. एक ठरलेला, वेळेवर पूर्ण होणारा प्लॅन हवा. आणि चौथं, डेटा फक्त रस्ता दाखवतो, निवडणूक जिंकवते ती मजबूत संघटना. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. लोकांच्या मनातला राग, त्यांची नाराजी याला मतांमध्ये बदलण्यासाठी एक शिस्तबद्ध मजबूत संघटना हीच खरी गुरुकिल्ली आहे का? यावर विचार करायला हवं. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे mgr@blueprintstrategies.ai किंवा तुम्ही 0800 420 46 602 या नंबरवर फोन करू शकता. राजकारणापलीकडचा उद्देश.